हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे बोल पुंडलिक हरी हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। मी भाग्यश्री तुमचं परत नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर इथे माझी आजी आलेली आहे। मला काही कारणास्तव माहेरी जाता नाही आलं, तर इथं माझी आजी आली होती। तर म्हटलं चला आता मग आमचं इथं आवरलेलं होतं। सकाळपासून आमची गडबड चालली होती की कुठेतरी बाहेर घेऊन जाऊ पण काही जमलंच नाही। तर मग म्हटलं आज आवरलं तर चला म्हटलं, आणि एक तर बरंही नव्हतं वाटत, पण मग म्हटलं चला आता कसं एकदा माणूस येऊन गेल्यावर नंतर काय जाणं होणार, म्हणून मग तशी कसतरी गडबड आवरला आम्ही आणि म्हटलं चला आता आजीला घेऊन जातो। तर मी आजीला कुठे घेऊन जाते तर तुम्ही या पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता इथं आम्ही तिघंजण बसलेलो आहोत गाडीवर। तर आता आम्ही इथं दोघंजणी पोचलेलो आहोत। मिस्टरने आणून घातलं आणि सगळ्यात आधी पिल्लूला आणि भाऊला पण आणून घातलं त्यांनी। नंतर आमच्या दोघींना घ्यायला आले होते ते। तर आता इथं आम्ही ते विश्रांत वड आहे माझ्या घराजवळच आहे। तर म्हटलं काहीतरी दाखवून आणू आजीला। तर आज काय काय दाखवून होतं काय म्हणते बघू। तर आज विश्रांत वडचं दाखवायचं मला आजीला की तास असं आहे म्हणून। ते चांगदेव वगैरे आहे, ज्ञानेश्वर माऊली मुक्ताई त्यांनी भिंत चालवलेली होती, ते पण दाखवायचं होतं आजीला। परत आजीला गावाला जायचं, आजीची पण तकतक सुरू आहे। पण म्हटलं जाऊ द्या, जायच्या आधी एक दोन ठिकाण तुला दाखवते। तर आज त्याला विश्रांतवड दाखवायला आणलं होतं मी। तर आम्ही तिथं गेलो तर लगेच तिथं आम्हाला एक असं दिसलं की पूजा वगैरे चालू आहे। सोमवार पण होता आणि ते लोकांना महादेवाचा अभिषेक करत होते वाटतं। तर आता इथे बघू शकता मी तुम्हाला दाखवत आहे, इथं एवढी आरती वगैरे चालू आहे, अभिषेक चालू आहे। आता आरती म्हणजे आरती सुरू होती, अभिषेक झाला होता। आता इथं आम्ही बसलेलो होतो। तर मग नंतर आरती वगैरे झाली, तर आरती वगैरे घेतली आणि मग तुम्हाला पुढचा पण परिसर दाखवणार आहे मी। तर मग म्हटलं आता आजीला चल म्हटलं आपण पाया वगैरे पडून घेऊ। तर आता आम्ही तिथे चाललेलो होतो, तुम्ही बघू शकता। तर पिल्लूच्या पप्पांना सांगितलं तुम्ही व्हिडिओ शूट करा म्हटलं। तर काय माहिती आता कसं शूट करतात, जेव्हा एडिटिंग करेल त्यावेळेस कळेल। तर इथं आम्ही एक पाण्याची बॉटल बिसलरी मागवल्या होत्या दोन। एक त्यांनी फर्स्ट टाईम आली तेवढी थंडी गार, म्हटलं त्या महादेवा थंडीच वाजन ना। मग परत दुसरी बॉटल आणली छोटी नॉर्मल 10 रुपयाची। मग ती बॉटल आणली, मग तिचं आधी सर्वतच मी पाणी टाकलं, पण मग मला म्हणे सर्वतच तिच्यावर दूध टाक मग पाणी टाक। तर ती बॉटल एवढी छोटी होते ना, तर ते दूध स्वच्छ पण धुवून पण टाकता नाही आलं कमी पाणी असल्यामुळे। मग नंतर जे काही थंड पाणी होतं मग आम्ही परत मग ते पाणी टाकलं सर्व महादेवाच्या पिंडीवरती। तरी त्यात आजींनी मस्त दूध वाहिलं, पाणी टाकलं, त्याला आंघोळ वगैरे घातली, मस्त अगरबत्त्या आणलेल्या होत्या विकत, इथंच घेतल्या आम्ही, घरून काही येताना आणलं नव्हतं। तर मग इथून पाणी बॉटल दूध आणि मस्त अभिषेक वगैरे केला। मग भाऊला पण टाकायला लावलं, पिल्लूला टाकायला लावलं, दाजींना टाकायला लावलं। त्यांनी आमचा शूट घेतला, मी त्यांचा शूट घेतला। तर अशा प्रकारे मग भाऊनी पण केलं तिथं व्यवस्थित। पिल्लूला पण मस्त आम्ही करत होतो, तर त्याला पण मजा वाटत होती की करू का म्हणून। मग आता आम्हाला इथं आता चक्कर मारायला जायचं होतं, तर मग आता मी माझा शूट वगैरे घेत होती। तर तुम्ही इथं बघू शकता आता आम्ही इथं एक प्रदक्षिणा करत होतो। मला लक्षात होतं का नव्हतं काय माहिती, पण आम्ही तिथे चाललो होतो ना, तर तिथून एवढा खरुताई होत्या, खरुताईच म्हणतात आमच्या इकडे, आणि काही काही ठिकाणी भरपूर प्रकारे काही काही नाव आहे। तर तुम्हाला मी दाखवते पुढे ते व्हिडिओमध्ये। तुम्हाला दिसतात का खरंच खरुताई मला सांगा, आणि किती दिसतात नक्की कमेंट करून सांगा। तर तुम्ही इथं बघू शकता आता ती खरुताई झाडावरती चढत आहे, आणि इकडं पण भरपूर होत्या, म्हणजे तो झाडच एक वड आहे तो विश्रांत वड। म्हणजे त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीने संत म्हणजे ते काय 4 बहीण भाऊ होते, त्यांनी ना तिथं विश्रांती घेतलेली होती। तर त्याच्यामुळे इथं ते सर्व प्रसिद्ध आहे। ज्ञानेश्वर माऊलीने ते इथं थांबले होते म्हणून त्याला म्हणतात विश्रांत वड। तर म्हटलं चला आजीला आणते दाखवून। तर तिथं आजीला आणलं, आम्ही दर्शन वगैरे घेतलं, त्या प्रदक्षिणा। मग आजीला पण भरपूर काही काही माहिती होती, तर सांगत होते मी आजी आम्ही पण आजीला सांगत होतो थोडंफार जे काय मी ऐकलेलं आहे ते। तर तिथे बघू शकतो आमची प्रदक्षिणा वगैरे झालेली होती वरून। तर तिथं पाहते भिंत वगैरे चालवलेली आहे, ज्ञानेश्वर माऊली संत मुक्ताबाई असं भरपूर काही काही देव आहे। तर त्या आजीला दाखवत होते मी। त्या मिस्टरांना सांगितलं म्हटलं तुम्ही तर शूट वगैरे करा। तर पिलूचे पप्पा ते शूट पण करत होते, आणि काही थोडंफार फोटो वगैरे पण काढलेले आम्ही। तर इथे मी ना 2-3 रील वगैरे बनवलेली होती,
तुम्ही बघू शकता इथं पिलूचे पप्पा उभे आहे, आजी, मी, वैभव. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका की व्हिडिओ कसा आहे. तर चला, आणि चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का.